बातमी वर्ध्यामधून आहे। वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे यांना मारहाण झाली। वर्ध्याच्या उमरी इथं भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली असा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे वर्ध्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मारहाण प्रकरणी नितेश कराळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे। मी काही एकही शब्द बोललो नाही, अर्ध्या रस्त्यात गेलो नाही। मेन रस्त्यावर दोन बूथ एकासमोर एक असे लागले होते। तर सरळ तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोयरचा पिलांटी सचिन खोशे यानं सरळ आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आरोप आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला मारहाण करून राहिला। ठीक आहे, मी एकही शब्द बोललोच नाही। म्हणजे मी रस्त्याने चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला, माय बहिणीच्या शिवा दिल्या, ठीक आहे, घाणेरड्या शिवा दिल्या, माझी गच्ची पकडली आणि मला डायरेक्ट मारायला बिल्ला। म्हणजे मी गप्पल तिथंच होतो। ठीक आहे, मला माहितच नाही का हे आपल्यावर हमला करणार आहे का करणार। हे सरळ बीजेपीचे माजलेले जे काही हे लोक आहे, पोसून ठेवलेले पंकज भोयर यांनी पोसून ठेवलेले लोक असे अरेरावी करतात। तर आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे। नितेशजी, आम्ही तुमचं बाईट पाहिलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही भाजपवर आरोप करत आहात। नेमकं प्रकरण काय झालं, का तुम्हाला मारहाण झाली? मी मॅडम माझ्या गावावरून मतदान करून आलो आणि गावावरून मतदान करत असताना फॅमिली सोबत होती, आई होती, माझी पत्नी होती, एक छोटी 1.5 वर्षाची मुलगी, माझा मुलगा होता, एक सहकारी होता। मी गावावरून याचा माझा नेहमीचा रस्ता आहे आणि तिथं ज्या मतदारसंघासाठी मी सीट मागितली त्या मतदारसंघातलं गाव आहे, तिथं माझे काही सहकारी कार्यकर्ते तिथं बूथवर बसले होते। मी गाडी थांबवली, विचारपूस केली कसं काय चालू आहे आणि एक चालत असताना त्यांनी सांगितलं की आत्ताच पोलीसवाले येऊन गेले। त्यांनी आपल्या बूथवर 2च खुर्च्या 2च कार्यकर्ते ठेवायला सांगितले, दमदापट केली आणि समोरचा आमदार पंकज भोयर यांचा बूथ आहे, तिथं लॅपटॉप टाकून 10-10, 12-12 माणसं बसून आहे। त्यांना सांगितलं, त्यांच्यासोबत प्रेमानं बोलले, तरी ते पोलीसवाले गेल्यानंतर लगेच त्यांनी पुन्हा लॅपटॉप काढून चालू केलं आणि तिथे ग्रामपंचायतचा कर्मचारी आशिष म्हणून पोरगा आणि अजून एक सोबती तिथे डायरेक्ट बसला होता त्याच्या बूथवर। ऍक्च्युली ते नियमानुसार बसता येत नाही, ठीक आहे, कोणत्याही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला तिथं बसता येत नाही। म्हणून मी म्हटलं, ही माहिती मी पोलीसवाल्यांना सुद्धा दिली, सावंगी पोलीस स्टेशनचे PI काबडे साहेब आहे त्यांना दिली। ते म्हणजे 10 मिनिटात मी पोहोचतो। बस आता मी रोडवर 2 पावलं समोर जाणार, ठीक आहे, तर डायरेक्ट तो सचिन खोशे जो आहे तो ऑलरेडी 2 खुनाचे त्याच्यावर खटले आहे, ज्यांनी मला मारहाण केली आणि तो डायरेक्टच माझ्या अंगावर आला ना मारायलाच भिडला। काही मी एक शब्दही बोललो नाही आणि त्याच्यानंतर ते झालं असताना ही माझी रिपोर्ट दाखल करायसाठी 7 तास लागले। रात्री 1 वाजला, दुपारी 2:30-3 वाजतापासून। आणि ते आमदाराचा एवढा दबाव होता SP कलेक्टरवर का तुम्ही हे सेटलमेंट करा। माझ्यावर 2 महिला आणल्या ज्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही, म्हणजे साम दाम दंडभेद जेव्हा संपते, बाई नावाचं शस्त्र वापरते आणि ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करासाठी। आणि एक महिला मला शिवीगाळ केली, माझं ब्लाऊज ओढलं, म्हणजे याचं राजकारण पहा किती गलिच्छ लेवलला पोहोचलं आहे। आणि तुम्ही ते मग केस मागं घ्या बा। म्हणजे त्यांनी माझी पत्नी मदत आली, माझी लहान मुलगी होती 1.5 वर्षाची, तिला ओढताण केली, तिच्या छातीला हात लागला, तिच्या खांद्याचे ते कपडे ओढून धरले, एक ठोसा माझ्या मुलीला लागला, ती मुलगी खालत पडत होती 1.5 वर्षाची, ती भांबवून गेली, का चालू आहे तिला समजलं नाही। एवढं सगळं होऊन त्यांनी माझ्यावर म्हणजे एकदम नॉमिनल केसेस त्याच्यावर दाखल केल्या आणि मग हे तुम्ही मागं घ्या बा। माझ्या पत्नीचा रिपोर्ट देत होतो, तो घेतला नाही। त्यामुळे पोलिसांनी तुमच्यावर सुद्धा दबाव टाकलेला होता, त्यांच्यावर सुद्धा दबाव होता। धन्यवाद आपण आमच्याशी बोलल्याबद्दल। सावंगी पोलीस ठाण्यामध्ये कराळे यांच्यासह वर्ध्यामध्ये नितेश कराळे यांना मारहाण झालेली होती आणि वर्ध्यामध्ये उमरी मेघे गावात कराळे यांना मारहाण झालेली होती।